सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वैशाख कृष्ण अपरा एकादशी आलेली आहे. सुंदर दिवस आहे. लवकर उठून आंघोळ करून देवांची सेवा करायची आहे. ज्यांना उपवास जमतो त्यांनी सर्वांनी उपवास करायचा आहे. काही लोक तर वर्षातल्या 24 एकादशी येतात, महिन्यातून 2 एकादशी येतात. कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील दोन्ही एकादशीचं व्रत करतात, म्हणजे वर्षाच्या 24 एकादशीचं व्रत उपवास करतात. काही लोक आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत उपवास करतात. पण आपल्याला उपवास जमत असेल ज्यांना, त्यांनी उपवास जरूर करा प्रत्येक एकादशीचा. नाही जमत, गोळ्या औषधं चालू असतात, तब्येतीनुसार नाही जमत. देव कधीही म्हणत नाही की स्वतःला त्रास देऊन माझी सेवा करा. अगदी उपवास न करता सुद्धा आपण देवांची सेवा करू शकतो. मनापासून हृदयापासून केलेली सेवा कधीच खाली जात नाही. मग तुम्ही उपवास न करता सुद्धा सेवा करू शकता. बघा, सुंदर दिवस आहे, शुभ दिवस आहे. बुधवारी अपरा एकादशी आलेली आहे. जेवढी सेवा होईल ना तेवढी आपण सर्वांनी नक्कीच करायची आहे. आता उद्या लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. तुळशीचं पान असेल एखादं, तुळशीचं पानसुद्धा टाकून तुम्ही आंघोळ करू शकता, पण हळद जरूर टाका. लक्ष्मी नारायणांना प्रसन्न करते आणि आपले शारीरिक मानसिक त्रास असतात ते सुद्धा नष्ट होतात. बारीकसा तुकडा तुमच्याकडं तुरटीचा असेल तो सुद्धा तुम्ही पाण्यात टाकून आंघोळ करू शकता. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय करू शकता. काही वेळा नजरबाधा होऊन जाते, मग कामात अडचणी, प्रगतीत अडचणी येत असतील तर अपरा एकादशी आहे उद्या. हा आंघोळीचा उपाय सर्वांनी जरूर करायचा आहे. तर उद्या आंघोळीनंतर प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती आहेच आणि असायलाच हवी. तर उद्या दुधाने किंवा पंचामृताने देवांना अभिषेक करायचा आहे. आधी स्वच्छ पाण्याने, नंतर गाईच्या दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने, किंवा आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने. बघा, उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. पंचामृत छान तयार करून घ्या. दूध, दही, साखर, मध, तूप छान असं सर्व वस्तू थोड्या थोड्या एकत्र करा. मिक्स करून त्या पंचामृताने देवांना अभिषेक जरूर करा. आता तुमच्याकडं जर केसर असेल महिलांनो, दादांनो, थोडीशी 2 केसराच्या काड्या धागे थोडेसे पाण्यात किंवा दुधात टाकून त्या केशर मिश्रित दुधाने किंवा पाण्याने सुद्धा देवांना अभिषेक जरूर करा. सोन्यासारखे अनुभव येतात. घरात काही शुभ कार्य, मंगल कार्य घडून येत नसेल, लग्न कार्यात अडचणी येत असतील, त्या आई वडिलांनी सुद्धा ही सेवा केली ना चालेल. मुलींसाठी केशर थोडीशी दुधात भिजवून घ्या किंवा पाण्यात भिजवून घ्या थोडीशी, आणि त्या दुधाने किंवा पाण्याने देवांना बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक जरूर करा. बघा, त्यानंतर थोडंसं तीर्थ, ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न कार्यात अडचणी येत असतील ना, ते देवांना अभिषेक केलेलं चमचाभर तीर्थ मुलाला किंवा मुलीला प्यायला जरूर द्या. बाकी तुम्ही झाडांना घातलं चालेल. उद्या छान देवांना असा अभिषेक करायचा आहे आणि तांदळाच्या राशीवर देवांची स्थापना करा. दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या तांदळाची खीर करू शकता, किंवा तुम्ही पक्ष्यांना घातले किंवा तुमच्या मुख्य डब्यात जरी टाकून दिले ते तांदूळ तरीही चालेल. उद्या तुळशीची सुद्धा छान पूजा करा. तुळशीला 2 चमचे दूध अर्पण करा, चिमूटभर हळद अर्पण करा. तुळशीला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून छान पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 21 वेळा मंत्र जरूर जपा महिलांनो, दादांनो. आणि तुळशीजवळ उद्या दोन्ही वेळा गाईच्या तुपाचा दिवा अगदी थोडा वेळ जरी लावला ना चालेल, पण शास्त्रानुसार तुळशीजवळ एकादशीच्या दिवशी दिवा जरूर लावा. यामुळे घराची जी दरिद्रता असते, दुःख असतं, दारिद्र्य असतं, अडचणी असतात, पितृदोष असेल, काही ग्रह दोष असेल, कामातल्या अडचणी असतील, प्रगतीतले अडथळे असतील, संपूर्ण नष्ट होतात आणि भरभरून लक्ष्मी मातेची कृपा होते. ज्या घरावर लक्ष्मी नारायणांची कृपा, त्या घरात कधीच कशाला कमी पडत नाही. तिथे नांदते फक्त
मस्त स्थिर लक्ष्मी म्हणून तुम्ही उद्या तुळशी मातेची सुद्धा छान सेवा करायची आहे. तुळशीचं रोप लावायचं असेल तुम्ही लावू शकता. छान दिवस आहे उद्याचा. आता लवकरच अधिक महिनासुद्धा सुरू होत आहे. जेवढी तुळशीची सेवा कराल ना त्याचं 1000 पटीने आपल्याला पुण्यफळ मिळणार आहे आणि हे पुण्यफळ चांगलं 7 जन्म पुरत राहतं. आपल्या लेकरा बाळांना सुद्धा पुरून उरतं. म्हणून जेवढी उद्या तुळशीची सेवा करता येईल ना तेवढी जरूर करा. उंबरठासुद्धा स्वच्छ पुसून घ्या महिलांनो. एकादशीचा दिवस आहे. हळदीचे जेवढे उपाय करतो ना आपण आपल्या घरात सोन्यासारखं सुख ऐश्वर्य खेचून येतं आणि शुभ मंगल गोष्टी घडून येतात. आपल्या मुख्य उंबरठ्यावर सुद्धा थोडीशी हळद घ्या चमचाभर, थोडं गोमूत्र टाका, थोडं पाणी टाका, गुलाबजल असेल टाका आणि छान असं उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. मुख्य दरवाजावर तुम्हाला एक हळदीने स्वस्तिक काढता आलं तर जरूर करा. जेवढ्या सेवा होतील तेवढ्या जरूर करा. उंबरठ्याची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. लहानशी रांगोळी काढता आली दाराशी जरूर काढा. सकाळी दिवा लावता आला दाराशी मुख्य दाराशी जरूर लावा. नाही जमलं संध्याकाळी तरी उद्या जरूर दिवा लावा. दोन्ही वेळेला जमलं तर आवर्जून लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी मुख्य दाराशी दिवा जरूर लावा. जिथे स्वच्छता तिथं लक्ष्मी म्हटलेलंच आहे. म्हणून जेवढी सेवा होईल ना उद्या दाराची आपल्या मुख्य दरवाजाची सुद्धा सेवाच म्हणतो आपण. कारण आपलं द्वार म्हणजे महाद्वार आपलं एक लक्ष्मण रेषा आहे आपल्या घराची. जिथं आपण स्वच्छता ठेवतो ना आपल्या उंबरठ्याची आपल्या दाराची तिथं नेहमी लक्ष्मी येते आपल्या घरात आणि स्थिर वास करते. कधीच आपला उंबरठा सोडून बाहेर लक्ष्मी माता जात नाही. म्हणून उद्या उंबरठ्याची जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करायची आहे. उद्या देवांना बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा विठू माऊलीची मूर्ती असेल, रुक्मिणी मातेची मूर्ती असेल, छान अशी जेवढी तुळस असेल ना तुमच्याकडं तेवढी तुळस अर्पण करायची आहे. विष्णू सहस्त्र नामावली उद्या किमान 1 वेळा तरी पठण करा. सकाळी करा संध्याकाळी करा पण जरूर पठण करा. नाही जमलं यूट्यूबवर लावून द्या आणि छान असं ऐकायचं आहे. सगळ्यांच्या कानावर पडेल एवढ्या तरी मोठ्या स्वरात आपल्या घरात उद्या विष्णू सहस्त्र नामावली जरूर श्रवण करा. आणि उद्या जेवढी तुळस असेल तेवढी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. उद्या कृपया तुळस तोडू नका. फुलवाल्या दादांकडून तुम्ही विकत आणली चालेल. आज तोडून ठेवलेली असेल तर अतिशय उत्तम पण उद्या तोडू नका. आपल्याला देवांना सेवेसाठी तुळस लागणार आहे. तुम्ही फुलवाल्या दादांकडून विकत आणा. छान चांगली पानं घ्यायची आहे. तुळशीची पानं तुटलेली वगैरे उद्या देवांना वाहू नका. चांगली स्वच्छ पाने घ्यायची आहे आणि देवांना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपा आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर विठू माऊलीच्या मूर्तीवर देवांना तुळशीचा अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, रुक्मिणी माऊलीची मूर्ती असेल, कुंकुमार्चन करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा पण देवी आईला उद्या कुंकुमार्चन जरूर करा. नारायणांची सेवा करतो ती सेवा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा लक्ष्मी मातेची सेवा होते आणि लक्ष्मी मातेची सेवा करतो आपण तेव्हाच पूर्ण होते जेव्हा नारायणांची सेवा करतो. म्हणून जोडीने पूजा करायची आहे. उद्या देवांची मातेला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून देवांची पूजा करायची आहे. देवांना पिवळी फुलं अर्पण करता आली ना उद्या जरूर अर्पण करायची आहे. त्याचबरोबर तुळस तर अर्पण करणारच आहोत. प्रत्येकाने उद्या तुळशीचं एक का होईना पान देवांच्या चरणी अर्पण करायचं आहे. सोन्यासारखे अनुभव येतील. त्याचबरोबर बघा उन्हाळा सुरू आहे. अगदी कडक उन्हाळा सुरू आहे. देवांना देवघरात आपल्याला 2 पानं अर्पण करायची आहे. ती म्हणजे विड्याची पानं. विड्याच्या पानांनी देवी देवता खूप प्रसन्न होतात आणि त्यांना शांतता मिळते. म्हणजे आपल्या देवघरात तुम्हाला उद्या 2 विड्याची पानं अर्पण करायची आहे. चांगली देठाची विड्याची पानं घेऊन या. तुम्हाला जास्त अर्पण करायची असेल तुम्ही देवांसाठी माळसुद्धा तयार करू शकता किंवा ती माळ तुम्ही देव्हाऱ्यालाच अर्पण करून दिली म्हणजे सगळ्या देवी देवतांना लागू पडेल ती माळ.
किंवा विठू माऊली रुक्मिणी मातेची मोठी मूर्ती असेल तुमच्याकडं तर त्यांनासुद्धा तुम्ही उद्या विड्याच्या पानांची माळ करू शकता. नाही जमलं किमान 2 विड्याची पानं चांगली देवांच्या चरणी अर्पण करायची आहे. बघा, विड्याची पानं जेव्हा अशा शुभ तिथींना आपण देवांना अर्पण करतो ना, देवांकडून आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात, देव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतात. म्हणून उद्या विड्याची पानं जरूर अर्पण करा. तुळस तर अर्पण करायचीच आहे, पण 2 विड्याची पानं जरूर अर्पण करा. तुमची कुलस्वामिनी असेल, देवी आईला सुद्धा तुम्ही विड्याच्या पानांची माळ अर्पण करू शकता. उद्या एकादशीचा दिवस आहे, सुंदर दिवस आहे. मंगळवार शुक्रवार तर अर्पण करतच असतो आपण विड्याची पानं, पण एकादशीला सुद्धा तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीला सुद्धा विड्याची पानं अर्पण करू शकता. विठू माऊलीला उद्या विड्याची 2 का होईना पानं जरूर अर्पण करा. विड्याच्या पानांवर तुम्हाला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे. देवांना आपली इच्छा बोलायची आहे. उद्या देवघरात एक अखंड दिवा जरूर लावून ठेवा. त्या दिव्यात एक कापराचा तुकडा टाकून ठेवा. महिलांनो, चिमूटभर हळद टाका, 2 लवंग टाकून ठेवा. दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करा. दिव्याखाली काहीतरी आसन द्या. तांदळाची रास करा, फुलांची रास करा, पण दिवा अखंड चालू राहील याची काळजी घ्यायची आहे. उद्या देवघरात देवांना गुळाचा नैवेद्य दाखवा किंवा पिवळी धमक केळी असेल किंवा खिरीचा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही. आपण एकादशीला तांदूळ खात नाही, पण देवांना तांदळाची खीर खूप प्रसन्न करते. लक्ष्मीनारायणांना खीर खूप प्रसन्न करते. थोडीशी खीर बनवा. थोडी केशर असेल, मखाने असेल, साखर, दूध अशी छान अशी थोडीशी खीर बनवून देवांना नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. नाहीच जमलं, गुळाचा साखरेचा नैवेद्य दाखवू शकता, केळीचा नैवेद्य दाखवू शकता. तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल ना, तर उद्या थोडंसं पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे. एक दिवा पिंपळाखाली लावता आला तर जरूर लावा. तेलाचा जरी लावला, मोहरीचं तिळाचं जे तेल असेल ना तुमच्याकडं ते तेल घेऊन जा. दिव्यात दुहेरी वाट टाकून न्या आणि एक मातीची पंती जरी घेऊन गेला, पिंपळाच्या झाडाशी एक दिवा जरूर लावा. सकाळी लावा, संध्याकाळी लावा, नियम नाही, पण एक दिवा जरूर लावा. उद्या नाही पिंपळाला स्पर्श केला चालेल, आपण शनिवारी पिंपळाला स्पर्श करतो, पण उद्या एकादशी आहे, मोठी एकादशी आहे, अपरा एकादशी. उद्या पिंपळाची सेवा जरूर करा. एक गुळाचा खडा पिंपळाखाली सुद्धा ठेवून यायचा आहे. एखाद्या कागदावर, एखाद्या पानावर एक गुळाचा खडा पिंपळाखाली ठेवून या. जसा जसा तो गुळाचा खडा तिथले किडे मुंगे खातात ना, तसा तसा आपल्या आयुष्यातील काही पितृदोषामुळे अडीअडचणी येत असतील मुलाबाळांना, त्या अडीअडचणीतून सुद्धा मार्ग मिळायला लागतात आणि पितृदेव सुद्धा प्रसन्न होतात. लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा तिथं किमान 11 वेळा, 21 वेळा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः. जेवढा उद्या मंत्र जपता येईल ना तेवढा जरूर जपा. बघा, सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. मुलाबाळांना इतकी प्रगती मिळेल की मुलं अगदी उच्च शिक्षित होतील, हवी तशी नोकरी मिळेल, हवं तसं योग्य ठिकाणी लग्न कार्य जुळून येईल, घरात लक्ष्मी प्राप्ती होईल, संतती प्राप्ती होईल, तुमच्या सर्व मनातल्या इच्छा जरूर पूर्ण होतील. म्हणून उद्या ह्या सेवा जरूर करायच्या आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.